उन्हात पावसात रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करणारे पथारी कामगार सध्या अडचणीत सापडलेले आहेत. पुणे महापालिकेच्या वतीनं थकबाकी भरा अन्यथा तुमचा परवाना रद्द करू आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबियांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा पद्धतीचे आदेश पुणे महापालिकेच्या वतीनं काढण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या कडेला छोट्याशा गाड्या असतील, भाजीपाला असेल, कपडे असेल किंवा खाद्यपदार्थ विक्रीला ठेवून आपला उदरनिर्वाह करणारे, त्यांचं कुटुंबीय चालवणारे पथारी व्यावसायिक कुठेतरी आता अडचणीत सापडलेले आहेत. त्यांची नेमकी काय कैफियत आहे हे आपण थेटपणे त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी काही पथारी व्यावसायिक आहेत. ज्या पद्धतीने महापालिकेने नोटीस काढलेली आहे की 31 मार्चपर्यंत थकबाकी भरा अन्यथा तुमचे परवाने रद्द करू, ब्लॅकलिस्टमध्ये टाकू अशा पद्धतीचे आदेश महापालिकेने काढलेले आहेत. काय सांगाल, काय तुमची मागणी आहे, काय कैफियत आहे? सर, प्रथम कैफियत मी अशी मांडेल की मी एक उच्च शिक्षित ग्रॅज्युएट व्यक्ती आहे. रोजगार नसल्यामुळे या विषयाकडे मला वळावं लागलं. दुसरी गोष्ट, मी PM स्वनिधीचा लाभार्थी आहे. तरी सांगा, तुम्ही कशा पद्धतीचा काय व्यवसाय करता? मी खाद्यपदार्थ विक्री करतो. गेली 2015-16 पासून मी धंदा करतो इथे. तर नेहमी वारंवार निरीक्षक येतात, सांगतात की तुझं हे नाही आहे, ते नाही आहे. पण मला एक सांगा की 2017ची 30/11/17 हे जाहीर प्रकटन आहे पुणे महानगरपालिकेचं. त्यानुसार मी अर्ज केला 30/11/17चा. त्याच्यावरती अजून सर्वे नाही आहे. तर या सर्वेसाठी आम्ही दाद मागायची कुणाकडे, हा महत्त्वाचा मुद्दा माझा आहे. असे पुणे शहरात भरपूर पथविक्रेते आहेत, पण ही कैफियत ऐकण्यासाठी आम्हाला कोणीच हाक देत नाही. म्हणजे काय, कशा पद्धतीचा हा सगळा सर्वे केलेला होता? तसं कायद्यानुसार दर 5 वर्षांनी हा सर्वे पुणे महानगरपालिका असू किंवा इतर महानगरपालिका असू यांच्यासाठी बंधनकारक आहे. पण काहीतरी कारणास्तव सांगून हा सर्वे पूर्णपणे टाळला जातोय. मग आम्ही ही दाद मागायची कुणाकडे? ते म्हणतायत की थकबाकी भरा अन्यथा तुमचे परवाने रद्द केले जातील 31 मार्च पर्यंत. नाही, थकबाकी नंतर भरू ना. पहिला आम्हाला प्रमाणपत्रच देत नाही तर थकबाकी कशी देणार? बिलं तर आली पाहिजेत. आणि सरळ असं आहे की पुणे महानगरपालिका ही टोटली म्हणजे पथविक्रेता यांना हटवण्याच्या मार्गावर आहे की काय, म्हणजे फक्त गोळा करण्याच्या मार्गावरती आहे की काय? कायद्यानुसार किंवा 2014च्या कायद्यानुसार पूर्ण अंमलबजावणीच होत नाही. तर याच्यावरती लक्ष कोणी देणार आहे की नाही? मला आनंद असा झाला होता, विधानसभेमध्ये हा मुद्दा मुंबईचा मांडला गेला, मला आनंद झाला. पण पुण्याकडे कोण लक्ष देणार आहे की नाही? तुम्हाला बिलच दिली गेली नाहीयेत आणि तुम्हाला म्हणतात की थकबाकी भरा अशा पद्धतीने. काकू, तुम्ही कुठं व्यवसाय करता? तुमची काय अडचण आहे? विद्यापीठ चौक लावूनच देत नाहीत. लावायला गेलं तर म्हणतात उचलून देणार. काय व्यवसाय करता, कशा पद्धती? भाजी विद्यापीठ चौकातच. काय म्हणतायत ते? ते म्हणतात की रद्द केलेत तुमचे परवाने. 22ला मी अर्ज केलेला आहे की मी बिल भरायला तयार आहे. ते काय द्यायला तयार, लावूच नका म्हणतात, उचलूनच नाही ना. मग कसं लावायचं? आता बंद आहे दुकान. आणि त्यानंतर माझ्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, आजारी होते. आधी तुम्हाला परवानगी होती का? हो, मी तसं कळवलंय कॉर्पोरेशनला. मग कॉर्पोरेशनचं काय म्हणणं आहे यावरती? परवानगी होती आधी, आता काय रद्द केली? काय रद्द केली म्हणतात? कोणालाच ठेवणार नाही रस्त्यावर. हे कुणी यायचंच नाही, रस्त्यावर बसायचंच नाही. आम्ही उचलून नेणार, डायरेक्ट सांगतात. मी कॉर्पोरेशन मध्ये गेले होते. 22ला मी अर्ज केला, मी बिल भरायला तयार आहे, माझ्याकडे अर्ज केलेला पण आहे. ते म्हणले नाही, तुम्ही लावायचं नाही, आम्ही उचलून नेणार. मग काय बंद. त्यांच्या घरी ते एकट्याचे कमवत्या. आता त्यांनीच लावलं नाही तर त्यांनी खायचं कसं, जागायचं कसं? त्यांनी नाही खाल्लं तर त्यांनी जागायचं कसं? हे एक मुद्दा आहे महत्वाचा. आम्ही तयार आहे त्यांची बिलं भरायला, पण आम्हाला बिलच भेटेल तर नाही तर आम्ही कसं त्यांच्यापाशी हे करायचं? आणि त्यांना 22, 23, 24 आम्ही कंटिन्यू अर्ज करतोय, पण त्यांनी दाद दिली नाही. आज आम्ही शंके सरांकडे गेलो आणि त्यांच्या लेटर हेडमधनं त्यांना अर्ज केला, तेव्हा त्यांनी आम्हाला आता रिप्लाय दिलाय असा. काय म्हटलं यावर? त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही काही बिल भरलेले नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आता बिल नाही देऊ शकत, तर लायसन रद्द करू. हे ते असे वारंवार ते सांगते ते आम्हाला. तुम्ही आम्हाला सांगा, जर हे आमच्या घरपर्यंत येते तर बिल आमच्या घरपर्यंत का नाही आलं? आज लाईट बिल तुम्ही घरीच देता ना प्रत्येकाला की तुमचं एवढं थकबाकी आहे, त्यानंतर मीटर कट होतो. आज तुम्ही 2022ला म्हणताय की आम्ही बिलं दिलेली आहेत, तर बिलं कुठे आहेत? आमची काही सिग्नेचर आहे का पोस्टमॅनकडे की आम्हाला बिलं मिळालेत, काय मिळालेत?
हा टोटली म्हणजे आहे ना हा कशी लायसन रद्द करता येईल किंवा कसे कमी करता येईल ह्याचा कुठंतरी त्यांचं प्लॅनिंग आहे. आणि आज ह्याला कुठेतरी कमिटी नेमली पाहिजे सरकारने पण, कारण की वाली राहिलेलं नाही. आज वालीच नाहीये पुण्याकडे, तर मग करणार कसं आणि घर चालणार कशी लोकांची. आणि तुम्ही लायसन जर दिले तर तुम्ही बिल का नाही देते, आणि बिल दिले तर तुम्ही सांगत का नाहीये की ह्यांची बिलं आली नाही, तुम्ही पाठपुरावा कोण करणार आहे ह्याच्यासाठी? कोणत्या तुमची समिती तर पाहिजे का नाही? आज तुम्ही म्हणताय की बिलं भरा, पण बिलं येतच नाहीयेत. आणि आम्ही ज्यावेळेस मागायला देतो की तुम्ही आम्हाला पावती पाठवते ही की बिलं तुम्ही भरले नाही म्हणून तुमचं रद्द करतोय, पण हेच तुम्ही आधी बिलाची का नाही पाठवली की हे बिल तुमचं पेंडिंग आहे, तुम्ही भरा. याचा एक तरी फोन नंबर, तुम्हाला सगळे ऍड्रेस आहे, हे घरी ऍड्रेसवर येऊ शकतं, पण तुमची बिलं ऍड्रेसवर नाही का येऊ शकत? मग कॉर्पोरेशनचं आपण लाईट बिल नाही भरलं तर कट होतं ना, येतं ना ऍड्रेसवर. मग हे इथं कोण आहे? ही कमिटी कधी कधी नेमणार आहे तुम्ही? म्हणजे लायसन रद्द झाल्यावर नेमणार आहे का तुम्ही? लोक कमी करायची आहेत का तुम्हाला? एक तर हाताला व्यवसाय नाहीये लोकांचे, आज करता ते त्याच्यामध्ये पण तुम्ही कुठेतरी आडकाठी करताय. ही चुकीची धोरणं आहे त्यांची आणि इथं कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नोटीस तुमच्या ऍड्रेस वरती मिळते परंतु बिल मिळत आता आम्ही अर्ज केला की आम्हाला बिल येत नाहीये, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 2022 साली आम्ही बिल भरायची शेवटची तारीख होती. मग बिल आलंच पाहिजे ना घरी की तुमची ही तारीख आहे, तुम्ही कधी दिलंय पेपरमध्ये, कुठं काहीच नाही आमच्याकडे आलं. किंवा बिल तर ऍटलिस्ट पोस्टमॅनने आता हे घेतलं आमच्याकडे, दिलं आम्हाला, आमची सिग्नेचर घेतली इनवॉइस करून की बाबा हे मिळालंय तुम्हाला. मग बिलाची आहे का तुमच्याकडे कोणती की तुम्ही बिल दिलंय आम्ही भरत नाहीये? तुम्ही बिलच जर जनरेट करत नसाल तर आम्ही भरू कुठनं? आणि तुम्ही म्हणताल की आता तुमचं बंद होणार आहे सगळं जे काय आहे ते. तुम्ही बिल भरायला तयार आहे? आम्ही बिल भरायला रेडी आहे, पण आम्हाला बिल तर घरी आली पाहिजे. आता ही नोटीस घरी येते, बिल का नाही आलं घरी? ऍड्रेस तर तुमच्याकडे आहे, नंबर आहे, सर्व आहे. मग हे इथं कमिटी तुम्हाला नेमावी लागणार आहे की बाबा खालपर्यंत लोकांपर्यंत बिल जातात आहे का, त्यांची लायसन कशी काय रद्द करू शकतो आपण? ते लायसन धारक आहेत, ते असे कुठनं असे आलेले नाहीत. 10-10, 15-15, 20-20 वर्ष ते व्यवसाय करतात, ते लायसन आहेत त्यांच्याकडे. मग त्यांना बिल जर भरत नाहीयेत ते, तर आपण त्यांना एक फोन केला पाहिजे किंवा कॉर्पोरेशनचं बिल जर जाते लाईट बिल, तर हे का नाही जाते? म्हणजे हे तुम्हाला जाणीवपूर्वक नाही पाठवायचं खाली. म्हणजे 100 मधले 5 जण गेले, भरले गेले, 95चं कॅन्सल करायचंय का तुम्हाला? तुम्हाला अशी आकडा कमी करायचं का आम्हाला लायसन देऊन? आणि तुम्ही म्हणताय की 2022 मध्ये कधीतरी पेपरमध्ये आलं होतं. कुठं आता 2022चे सगळे पेपर कोण वाचणार आहे का? कधी तुमची तारीख येते, काय येते? तुमचा ग्रुप नाही, व्हॉट्सअप ग्रुप नाही, तुमचं अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट नाही कोणाशी खाली. म्हणजे हे रद्द करणं सोपं आहे, पण आम्ही एवढं 15-15, 20-20 वर्ष जे व्यवसाय करतोय त्याच्यावर लायसन मिळालेले आहेत. आज तुम्ही ती बिलं आम्हाला जनरेट करा, आम्ही ते पूर्णपणे भरू, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बिलं भरण्यात. खरं तर आम्हाला बिल द्या, आम्ही ते बिल भरायला तयार आहोत असं येथील पथारी कामगार म्हणताना पाहायला मिळतात. काय सांगाल, तुमचा काय व्यवसाय आहे आणि कशा पद्धतीची अडचण आहे? शास्त्री रोडला माझं मसाला डोसा स्टॉल आहे. मी सर्वप्रथम आपले अभिनंदन करतो, आभार करतो की आज तुम्ही आमची दखल घेतली शंके साहेबांद्वारे. प्रत्येकजण आम्ही सारखं त्यांच्याकडे जात असतो. मी कॉर्पोरेशनला स्वतः 10 वेळा जाऊन गेलेलो आहे. प्रमाणपत्र दिले तर लायसन देत नाही, लायसन दिलं तर पैसे भरा. आता 20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये 2-2 लाख रुपये कोण जमा करणार? आणि याला निरीक्षक येणार, दमदाटी करणार, हो तुम्ही हे जमा सिलेंडर घेऊन जाणार कुठं काय? आज सिलेंडर कशासाठी लागतो? काय घरनं तुम्ही वडे करून आणून देणार आहेत का? लोक खाणार आहेत का? सिलेंडरमुळे आडवं लावायचं, सिलेंडर घेऊन जात. आज एक सिलेंडरची किंमत 5,000 रुपये. म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का गरिबांना पूर्ण मारून टाकायचं? 65 वर्षी पुढच्या लोकांना तुम्ही गोळ्या घाला ना, तेच करा. आता तेच राहिलेले नाही, धंदा नाही, पाणी. म्हणजे असं का दुर्लक्षित केलं जातंय, बिलं दिली जात नाहीयेत, असं का होतं असं वाटतं महापालिका? हेच महापालिकेचं धोरण काय आम्हाला समजलं पाहिजे. मी स्वतः जवळजवळ शंके साहेब आम्ही कित्येक वेळा जाऊन आलेलो आहे. माधव जगताप साहेबांनी तेवढं तात्पुरतं आमचं चालू केलं बिल, नंतर पण केलं. एकदम मग बिल पाठवलं, करोनाच्या काळचं पाठवलं, ह्याचं पाठवलं, त्याचं पाठवलं. आज 500 रुपये धंदा नाही हातगाडीवाल्यांना, त्यात हा प्रॉब्लेम. आम्हाला मागणी एवढंच आहे, सर्वांना तुम्ही पोटं भरून द्या, चांगलं करून द्या, बाकी काही नाही. नाहीतर ह्याच्यावर आम्हाला सर्वांना एकत्र निर्णय घ्यायला लागेल. का तुम्ही जर लोकांचं ऐकून जर असं काय खेळ करत असतील, गरिबांच्या पोटावर पाय देत असतील, तर आम्ही काय करायचं? आज मी स्वतः, माझं वय 68 आहे, या आजींचं वय किती आहे? मग ह्याचा सरकार विचार करणार आहे का नाही? दिल्लीमध्ये एक खासदार बोलले होते, तुम्हाला असं वाटेल 65 वर्षाच्या लोकांना गोळे मारायची ती वेळ येणार आहे का आमच्यावरती? हे ते चांगल्या भावनेने बोलले, वाईट भावनेने बोलले नाही. मग तशी वेळ आणणार आहे का सरकार आमच्यावरती? तुमचं
यावरती उदरनिर्वाह भागतो का? काय अडचणी तुम्हाला असतात? नाही भागेत. प्रत्येक वेळी दर महिन्याला आमच्यावर कर्ज होत जातं. ह्यांच्याकडनं 10,000 घ्या, ह्यांच्याकडनं 5,000 घ्या, असं आमचं सर्वांचंच होतं. माझा एकट्याचं सर्वांचंच होतं. तर आता तुम्ही या चॅनल मार्फत सीएम पर्यंत जाऊन द्या. तुमचं चॅनल पब्लिकचं सोडा, सीएम पर्यंत जाऊन द्या. बाबा पुण्यातले लोक, सर्वच लोकांचं काय करायचं. नाही तर आम्ही धंदे बंद करतो, आम्हाला नोकऱ्या द्या, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या. तुम्ही आता बिलं वगैरे सगळी भरायला तयार आहेत, परवाने वगैरे रद्द नाही झाले? बिलं भरायला तयार आहे, पण 15 दिवसामध्ये 2-2 लाख रुपये आम्ही आणणार कुठे? डिसेंबर पर्यंत मुदत द्या ना आम्हाला. आम्ही थोडी 10-5 देऊ ना. अहो, एक तर बँकवाले उभे करत नाही आम्हाला. आज हा जो गाडा उभा केलेला आहे, आज विचार करा, ही जी गाडी आम्ही उभी केली, आज या गाडीला 40-50 हजार रुपये लागतात. ते आम्ही कुठल्या फेडायची? घरचे कोणीच मदत करत नाहीये, सरकार करत नाही. मग ह्याच्यावरती निर्णय तुम्ही लोकांनी ठरवा, चॅनलवाल्यांनी ठरवून वरपर्यंत जाऊन द्या आमचा आवाज. काय सांगाल, तुमचा काय व्यवसाय आहे, कशा पद्धतीची अडचण आहे? व्यवसायच आहे तसा याचा मीचचा, ते हळूहळू चाललंय ते. ताई, काय सांगाल? नमस्कार, मी जाणीव संघटनेची महिला अध्यक्ष आहे. आता तुम्ही विविध विषयावर प्रत्येकाची तळमळीने बोललेले शब्द ऐकलेत. याबद्दल आम्ही संघटनेमार्फत महापालिकेला निवेदन दिले आहे. अभय योजना लागू करा. या अभय योजनेमध्ये काय होईल, जेवढे यांना बिलं आलेले आहेत, काहींना 1 लाख आहे, काहींना 2,35,000 आहे, काहींना 2-3 लाखापर्यंत बिलं आहेत. वन टाइम मध्ये कुठलाही पथविक्रेता देऊ शकणार नाही बिलं, कारण की तो या विषयावर होता किंवा या सवलतीच्या समितीच्या मार्फत सवलतीच्या अपेक्षित होता की काहीतरी बिलं माफ होतील आमची. पण हे समितीने काहीही केले नाही. TVC मेंबर आपली आहे आत्ता अस्तित्वात, त्यांनी या दरबारी हा विषय मांडला पाहिजे होता. त्यानंतर आता तुम्ही पाहिलं, ह्या आजींना मागे पुढे कोणीच नाहीये. संघटनेमार्फत आम्ही त्यांच्याबद्दल विचार करतो, वारंवार तिथे निरीक्षकांना भेटतो किंवा वॉर्ड ऑफिसला किंवा पालिकेत जाऊन त्यांच्याबद्दल विचारणा करतो. यांना व्यवसाय लावून देत नाही. यानंतर बरेचसे असे सुशिक्षित वर्ग आहे की त्यांना रोजचे 2,000 रुपये धंदा हा झालाच पाहिजे तर तुमचं बिल भरलं जाईल, कारण की त्याचा रोजचा कच्चा माल लागतो. सिलेंडरचे आजचे रेट आभाळाला टेकलेले आहेत. यानंतर त्याचं परिवार कुटुंब चाललं पाहिजे, त्यात मम्मी त्यांची आजारी किंवा असे विविध प्रश्न आहेत. कसा तो जगणार जर तुम्ही यांना बिलं इतकी दिलेली आहेत? त्याच्यावर आम्ही अभय योजना म्हणून पत्र पण, निवेदन पण दिलेलं आहे. त्याबद्दल दखल घ्यावी, या विषयावर बोललं पाहिजे. खरं तर आपण बघतोय की पुण्यातील जे पथारी व्यावसायिक आहेत, त्यांनी जे आहे 31 मार्चपर्यंत जे काही त्यांचे थकबाकी आहे ती थकबाकी भरावी, अन्यथा पथारी कामगारांचे परवाने जे आहेत ते रद्द केले जातील आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल, अशा पद्धतीची भूमिका पुणे महापालिकेकडून घेतली गेली आहे. त्याला कुठेतरी पथारी कामगार विरोध करतायत. त्याचबद्दल त्यांनी कैफियत जी आहे ती टॉप न्यूज मराठीकडे मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन, हे टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.